पुणे विश्रामबाग पोलीस ठाण्यात 2 फेब्रुवारी रोजी दाखल गुन्हा क्रमांक 17/2026 अंतर्गत केसरीवाडा बसस्टॉप परिसरात बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन 35,000 रुपयांची सोन्याची पाटली चोरलेल्या फिर्यादीच्या तक्रारीवरून वरिष्ठ पी.आय. प्रदीप कसबे यांनी तपास पथक प्रभारी सहाय्यक पी.आय. राजेश उसगावकर आणि अंमलदारांना तपासाचे आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी संशयित हेरले असता बसवराज विजय सुतार वय वर्ष 25 केशवनगर आणि कृष्णा रमेश माने वय वर्ष 45 सरोदय कॉलनी या चोरट्यांची सूत्रे लागली. हडपसर मुढेवा परिसरात सापळा रचून उसगावकर आणि स्टाफने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या कबुलीनंतर 3 गुन्हे उघडकीस आले असून पोलीस हवालदार सचिन कदम यांच्या तपासात 40 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करून 5,87,000 रुपयांचे मूल्य निश्चित झाले. सदरील कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 ऋषिकेश रावळे, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, प्रदीप कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी राजेश उसगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, आशिष खरा, सागर मोरे, राहुल मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिश शेख, अर्जुन थोरात, महिला पोलीस अंमलदार रेणुका पठारे, स्वाती बर्डे यांनी केली. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.